अगं बस ना. आई पोरी अगं बस ना. एवढी साखर नाही टाकू. एवढी साखर टाकायची असते. बस झालं. खूपच थंडी साखर सांगते. खूपच जास्त थंडी आहे. आता हे फ्रीज मधून आत्ताच काढलं. आणि हे बघा किती भारी आहे. हा किती भारी आहे. तरीला खूपच जास्त म्हणजे जास्तच फेवरेट आहे वाटतंय. दही खायला आवडते ना ग. हां खाली बस खाली बस खाली बस बेटा, वरती सांडून जातं. तर खूपच थंडी दही आहे. आणि ही म्हटलं तिला नको ग बाई नको, तर ऐकत नाही आमची वाली पोरगी ना, अशीच आहे. खूपच थंडी दही आहे आणि खाते. आणि मग खोकला बिकला झाला मग पप्पा रागवेल. मलाच रागवता मग. हां काय हां तर सर्दी खोकला झाला ना मग पप्पा मलाच बोलतील. हां काय करते. आणि कालच आणलेली दही. हां आणि मी संध्याकाळी कढी बनवली. आणि आता झालं खतम आता पप्पा आणून बी देणार नाही. आणि मग काय भाजीत जर लागेल दही मग पप्पा डायरेक्ट थोडीशी एवढी आणेल. जास्त नाही आणणार. मीच मागवणार नाही तर दही. बघ तू. हां मग भेटणार नाही तुला दही. बस खाली. तर भाजी कापत होती मी. गिलक्याची भाजी. आणि इथं बनवते वरण. आणि आता भात टाकणार आहे. तर आमची मॅडम काय करते तिकडं काय माहिती. तर वरण भात बनवते आहे मी आज. झाली आहे, संध्याकाळची वेळ झाली आहे. आणि चे पप्पा अजून आलेले नाही आहे. तवर पटपट माझं आहे ना मसाल्यांचं असं प्रॉब्लेम आहे. कधी संपत आहे मलाच माहीत पडत नाही. आणि नेमकं पूर्ण मसाले संपलेलेच असतात. तर परत डब्यातून काढा हे सुरू होऊन जातं. मग काल पण तसंच केलं. माहनीचे पप्पा मला रागवतात की तू नुसतं खालीच ठेवते मसाल्याचे डबे. मसाले असतात तरी भरून ठेवत नाही असं म्हणतात ते. तर मी पहिले मसाले भरून देते. हळद लागते मला सध्या. काय ग. तर आता हळद टाकून देते. थोडं धना पावडर आणि थोडी लाल मिरची टाकते. थोडी तिखट पण टाकते मी. है ना. इथं होतं आहे ग हे मसाले संपले होते. नको. तर कमी करून दिलं आहे कारण की ना माझं ना मसाला जळून गेला असता. तर आता कुकर उघडायचं. कुकर उघडा आता. डाळ चिकट होऊन जाते ग चम्मचला. हां तर वरण भातच म्हणते मी याला पण. कारण की भात टाकणार आहे आता मी. थोडीशी लाल तिखट टाकले ना. इकडे ही बसलेली आणि बघत ना ग काय म्हणते हनी. ही बघा माझी पोरगी काय खेळायला लागली बरं. कालची पोळी छोटी चपाती बनवली होती ती खेळायला लागली. असं खेळता का हनी. हां हां तरवाली. तर भाजी कापते मी. एकच गिलक बाकी आहे. होऊ शकता तुम्ही. तर एवढं कापून घेते. कशी आहे मला कांदा टाकायचा होता अगं डाळमध्ये.
तर मित्रांचं असं आहे माझं की डोकं अजिबात काम करत नाही आहे हिच्यामुळे. तुझ्यामुळे एकच आहे पण अर्धा डोकं खाली करून ठेवते पूर्ण दिवसात माझं. तर कांदा टाकायचा होता मला, राहिलंच मग. तर आता भाजी कापून घेते आणि मग ठेवून देते कारण की सकाळी लागेल ना गं नी. हां खूप थंडी वाजते माझ्या वाणीला ना गं, म्हणून स्वेटर घातलेलं आहे पोरीनी. काय गं इकडं इकडं. गाईस आमची ह्यानी कुठं चालली आहे बघा. हा त्यांचं काय सुरू झालं रस्त्यातच पुढं.